बोलायचं का मला निशासोबत आई असतं बघता मुलगा मोठा झाला आता मला सांगायला लागला अरे खरंच ओळखी आहे माझी तुला बोलायचं का मला निशा मॅडमसोबत तुझी ओळखी आहे बोलू शकतो तुझ्या हां म्हणलं आत्ता बोलशील का खरंच बोलता येईल मला म्हटलं हां बोलता येईल ना म्हणजे बघा त्याचा एक घरच्यासाठी पाऊल म्हणजे घरच्यांना कधी किंमत नसते बरं आपल्या कामाची म्हणजे असं म्हणत नाही पण त्या दिवशी त्या आईच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता माझ्या की मला रमाई आंबेडकरशी बोलता येणार आहे म्हटलं हां मी फोन लावला म्हटलं हां बोला सर काय म्हटलं काही नाही घरी आहे आई आहे आईने म्हटलं तुमची ती फिल्म रमाई आंबेडकर बघितली आणि आई फार प्रभावित झाली आणि त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे म्हटलं हां दे ना फोन मग तुला आणि आईने फोन हातात घेतला आणि आई जसं काही ती निशा परवडेकरशी बोलत नसून ती रमाईशी बोलत आहे या तन्मयतेनं ती 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 रडत काय म्हणजे मला समजेल ना आई इतकी काय रडते अगं म्हटलं ती ॲक्टर आहे पण त्या आईच्या डोळ्यातले अश्रू रमाईसाठी किती होते सुशीलसाठी किती होते तो आनंद बघून मला असं वाटलं की आपण योग्य ठिकाणी काम करतोय जे काही आपले संबंध या सगळ्या सेलिब्रिटीशी राहिलेले आहे जिव्हाळ्याचे आणि त्यांनी पण कधी असं हडतूड कधी केलं नाही माझ्या आयुष्यात कारण की आपणही तो मान दिलाय आपणही ते सन्मान त्यांना टिकवून ठेवलाय जेव्हा केव्हा ते इथे कोणी जर सेलिब्रिटी मी जर आणत असेल तर मात्र त्यांची गैरसोय झाली नाही पाहिजे याची मी काळजी पुरेपूर घ्यायचो तसंच जब्बार पटेल यांच्याशी एक अख्खा दिवस घालवताला ताडोबात त्याचं फिरता आलं जब्बार पटेल त्यांची मिसेस इथे आले होते चंद्रपूरला आणि आत्ता नाही आता तर आले होते फिल्म फेस्टिवलसाठी त्याच्या आधी आले होते तेव्हा अजय तवणे सर मी आणि जब्बार पटेल आणि मिसेस जब्बार पटेल आणि ताडोबाची अख्खी सफर तेव्हा त्यांनी बनवलेली फिल्म आंबेडकर ही फिल्म त्या संदर्भातल्या किती बारकाव्या किती वेगवेगळ्या गोष्टी हे जब्बार पटेलसोबत राहून शिकायला मिळालं इतका महान डिरेक्टर मोठा डिरेक्टर पण परत तेच साधेपण म्हणजे जगात आपण तुम्ही इथे बसलेले आहे किंवा तुम्ही जे काही डोक्यात सेलिब्रिटी म्हणून जे काही तुम्ही डोक्यात ठेवता आणि मी तुम्हाला मात्र ते सेलिब्रिटी म्हणून सांगत नाही त्यांच्यातलं एकदम साधेपण ते साधा माणूस किती महत्वाचा आहे आपण सेलिब्रिटी अंगाने तुम्ही बघता पडद्याच्या या बाजूला पण पडद्याच्या त्या बाजूला असलेला माणूस तर तोही माणूस होता त्यालाही बायको आहे त्यालाही मुलं आहे त्याच्या घरात ती किटकिट आहे त्याच्यात वेगळेच प्रॉब्लेम आहे म्हणजे स्वप्नील जोशीचं आयुष्य जेव्हा तुम्ही बघता तर त्याला तुम्ही जेव्हा त्याचं आयुष्य वाचता किंवा ऐकता ते वाटतं बापरे लग्नासाठी त्याला किती स्ट्रगल करायचं त्याचं लग्न कसं झालं किंवा कशा अडचणी निर्माण झाल्या तर ह्या सगळ्या अडचणी त्यांच्यामध्ये सगळ्यांच्या आयुष्यात असतात पण त्यांचं साधेपण जब्बार पटेल काय आहे हा सारखा प्रश्न त्यांच्याकडे पाहून पडायचा की हेच ते जब्बार पटेल आहेत ज्यांनी जयत्र जयत बनवलं हेच ते जब्बार पटेल ज्यांनी मामुटीला घेऊन आंबेडकर बनवलं इतकं साधं कसं काय होऊ शकतं माणूस तर त्याच्या पाठीमागे अभ्यास ज्ञान जितकं ज्ञान मोठं असतं ना तितका माणूस शांत उथळ पाण्याला खळखळाट जास्त असं म्हणतो ना पण तसं ह्यांच्यात नाही आहे कारण की इतके प्रगल्भ आहे त्यांना कुठलाही विषय विचारा रेफरन्सेस सकट पाठ आहे म्हणजे सयाजी शिंदेशी जेव्हा बोलतो तेव्हा कविता ऐकायला मिळतात तेव्हा कळतं की सयाजी शिंदे कोण आहे विक्रम गोखलेशी बोलताना अशोक सराफांशी बोलताना त्यांचं ज्ञान कळतं की त्यांनी किती आपल्या आयुष्यात गोष्टी बघितल्यात शिकल्यात पाहिल्यात वाचल्यात अभ्यास केलेला आहे स्ट्रगल केलेलं आहे आणि त्याच्यातनं तो सार निर्माण झालेला आहे तसंच विजय कदम बरेच लोक परिचित आहेत कॉमेडी ॲक्टर आहेत आम्हाला HOD होते आम्ही जेव्हा मी लोककलेला जेव्हा मी शिकत होते तेव्हा HOD माझे फार चांगले मित्र आहेत विजय कदमांची जे मला आनंद वाटतं की विजय कदम इच्छा माझी पुरी करायला विजय कदम म्हटलं आणि आज आपले त्यांच्याशी असलेले संबंध याचा आनंद एक वेगळा होतो व्यक्ती म्हणून ते आपल्या आयुष्यात वेगळे असतील पण एक कॉमेडी टायमिंग काय असली पाहिजे इच्छा माझी पुरी करासारखं नाटक जे पुन्हा संबंध महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं दादा कोंडके नंतर जर त्या नाटकाला न्याय देण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर विजय कदमांनी जो केला त्याला तर ते आमचं एक काय म्हणतात स्टडी टूर असतो आणि आम्ही दशावतार बघायला मुंबईतून कोकणात गेलो होतो आणि तो स्टडी टूरचे हेड डॉक्टर चंदन शिवेकर आणि विजय कदम सर होते विजय कदम सर डॉक्टर चंदन शिवे आणि मी आमचा आता एक छोटा कंप असायचा मी स्टुडंट असायचो पण त्यांच्यात असायचो आणि बाकी स्टुडंटही वेगळे असायचे ती ही गट्टी आणि सोबत राहिल्यामुळे ज्या गोष्टी शिकायला मिळतात का असावं या माणसावर टायमिंग
काय नेमकं करत असेल. तर मुळातच जो माणूस जसा आहे तसाच तो प्रेझेंट होण्याला प्रयत्न करतो. आपण जेव्हा एखाद्याला म्हणतो ना ॲक्टिंग, एखादं करायला ॲक्टिंग कर म्हटलं की तो ॲक्टिंग करायला लागतो. पण या मोठ्या कलावंताची एक गोष्ट पाहिजे, आहे तसे प्रेझेंट होतात. ॲक्टिंग जेव्हा करायला जातो ना तेव्हा चुका खूप होतं. जर तुम्ही मगाशी ते शब्दोच्चार लक्ष द्यायला लागले तर चुकावं लागलं, अरे बापरे चुकतंय, अरे बापरे होतंय, जे होतं त्या कलावंतांचं मोठेपणा जे आहेत तसे ते प्रेझेंट होते. म्हणजे विजय कदम काहीतरी वेगळा करत होते असं मला वाटतं. विजय कदम म्हणजे काहीतरी भल्ला म्हणजे भन्नाट म्हणून असावा, पण ते आहेत तसेच ते मला स्क्रीनवर दिसतात. हे लक्षात वगैरे वापरे. म्हणजे साधेपण कठीण आहे, साधेपणच जास्त कठीण आहे. म्हणजे दुसऱ्या गोष्टी फार जास्त हे असतील, पण साधं राहणं जास्त कठीण आहे असं माझं मत. मी या लोकांना पाहून आणखी एक नाव भीमराव पांचाळ. गझल नावाजून तुम्ही सगळे ओळखतात. आता माझंही पत्रकारिता झाल्यामुळे मुंबईत बरेच पत्रकार ओळखीचे. मी सुधीरभाऊंच्या रूमवर मॅजिक आमदार राहायचो तेव्हा श्याम मानव असू द्या, भीमराव पांचाळ असू द्या, अशा बरेच लोक रूमवर यायचे. म्हणजे भीमराव पांचाळांची गझल बघायला आपण कार्यक्रम बघायला जातो आणि माझ्या रूममध्ये बसून कॉटवर रेलून त्यांनी आम्हाला ऐकवलं 3-4 गझल छान. तर ते म्हणजे स्वप्न असल्याकडं की श्याम मानव माझ्या रूमवर येत आहे आणि मी बनवलेलं मटण ते माझ्या हाताने खात आहेत आणि आम्ही मग जाऊन फिल्म बघायला जातो. तर ह्या गोष्टी जेव्हा होतं तेव्हा त्यांच्याकडनं बऱ्याच छोट्या गोष्टी, कारण की आपण बाहेरून एखाद्या माणसाला बघण्याने सोबत राहून त्याच्यासोबतचा आनंद घेतो. जर मी या क्षेत्रात नसतो तर या सगळ्या लोकांशी इतकं जवळून संबंध मला कधीच करता आला नसता किंवा त्यांच्याकडे या गोष्टी शिकता आल्या नसत्या. पण मला फार आनंद आहे. एक अशीच सारेगामाची टीम मी इकडे एक इव्हेंट केला होता आपल्या कन्याकार नागरीला. मला 100 वर्ष की 75 वर्ष पूर्ण झाली होती. तेव्हा मी अभिजित कोसंबी, ज्ञानेश्वर मेश्राम, अंशुमन विचारे, कार्तिकी गायकवाड ही सारेगमाची टीम होती. विजय गटलेवर तेव्हा विजू आमचा खूप हिट झाला होता सारेगमामुळे. तर त्यावेळेला ही टीम अख्खी इथे बोलवली होती. क्लब ग्राउंडलाच त्याचा मोठा इव्हेंट होता आणि तो अख्खा इव्हेंट मी ऑर्गनाईज केला होता. मला 80 सरांनी बोलवलं पहिल्यांदा की काय करू शकतात तुम्ही लोक सांगा. मी त्यांना हा सगळा इव्हेंट घेतला. त्यात मी एक फोकचा इव्हेंट पण घेतला ज्यामध्ये फोकचा इव्हेंट इथे केला होता आणि आपल्याकडे 86 अखिल भारतीय नाट्य साहित्य संमेलन झालं होतं तेव्हाही मी तो केला होता. तेव्हा त्याच्यामध्ये भारूड, गोंधळ, जागरण हा सगळा कथ्थक लावणी, जुगलबंदी. कारण की फोकमध्ये शिक्षण आणि फोकच्या खूप दिग्गज कलावंतांची माझी ओळखी आहे. म्हणजे मला अमिताभ बच्चनशी माझी ओळखी आहे हे सांगण्यात जेवढा आनंद होईल त्याहीपेक्षा जास्त आनंद होतो की लक्ष्मण राजगुरू सारखा सोगी भारूड म्हणणारा लक्ष्मण राजगुरू माझ्या परिचित आहे. की लक्ष्मण राजगुरू जे काही भारूड सादर करतात त्याला तोड नाही. जेव्हा मला 80 सरांनी म्हटलं भारूड आपल्या भागात ऐकतील लोक, म्हटलं सर 100% जे पैसे तुम्ही मला देत आहेत जर असं नाही झालं ते पैसे दुपटीनं परत येईल इतका विश्वास तुला आहे. म्हटलं हो, मला माझ्यावर विश्वास नाही, लक्ष्मण राजगुरूंवर विश्वास आहे. म्हटलं भारूड काय असतं हे जरा चंद्रपूरकरांनी बघावं म्हणून तुम्ही लावावं. म्हटलं माहिती आहे, म्हटलं पैसे तुमचे आहेत, इव्हेंट तुमचा आहे, खराब झालं की तुमचं नाव खराब होईल, सगळे विश्वस्त तुम्हाला काहीतरी म्हणतील. पण म्हटलं सर मी गॅरंटी देतो असं होणार नाही. जेव्हा लक्ष्मण राजगुरू ते रंगमंच त्याच्या आधी ते भेटले सरांना, म्हटलं तर हे लक्ष्मण राजगुरू एवढी हाईट वगैरे असेल आणि अगदी पैजामा धोतरवाले 7-8-10 लोकांची गँग टीम त्यांची. आणि मला 80 सर पुन्हा एकदा म्हणाले हे खरंच करतील. म्हटलं अजून सादर नाही झालं. कलावंताची किंमत रंगमंचावर चढल्यावर असते. म्हटलं कलावंत रंगमंचावर खाली हा सर्वसामान्यच असतो. म्हटलं त्याची किंमत काय असेल ते रंगमंचावर गेल्यावर. आणि लक्ष्मण राजगुरू जेव्हा तिथे रंगमंचावर आले तेव्हा पिन ड्रॉप सायलेंट एक माणूस सुद्धा उठून जायला तयार नव्हता. इतकं सुंदर भारूड त्यांनी सादर केलं होतं. तर कलावंताची ही ताकद. म्हणून म्हणजे मला आनंद या गोष्टीचा आहे की म्हणजे गावखेड्यातले काम करणारे हे जे लोक जागृती करणारे जे लोककलावंत आहे किंवा अमिताभ बच्चन पासून तर अशोक सराफांपर्यंत असणारे हे स्टार मंडळी, ह्या सगळ्यांचा प्रवास जोडून पाहता या कलावंत कला क्षेत्रात आल्यामुळे या लोकांना मला फार जवळून ऑब्झर्व करतात. आज जे काही माझ्यात असेल चांगलं वाईट पुन्हा धुणं जे काही असेल, लोक काय म्हणतात मला माहीत नाही माझ्या वरती पाठीमागे, पण जे काही मी मिळवलं असेल ते ह्या सगळ्या लोकांना पाहूनच मिळवलं. जसं आपण आता सरांनी मला एक छान पुस्तक दिलं, ते म्हणाले की पुस्तक वाचा आणि मला प्रतिक्रिया द्या. सर जसं पुस्तक वाचून तुम्हाला तशी माणसं वाचली आणि मला पुस्तकांमध्ये आत्मचरित्र खूप आवडतं.
कोणाचंही आत्मचरित्र, मला असं आत्मचरित्र जर दिलं की मी उचलून वाचायला लागतो. कारण की एक अख्खा माणूस कळतो, त्याच्या आयुष्यातले चांगलं उणं धुणं वाईट, त्याच्या केलेल्या चुका सगळ्या गोष्टी त्या पुस्तकात दिलेल्या असतात. मग आपण त्यातनं काय करायचं आणि काय नाही करायचं आहे हे जे शिकायला मिळतं पुस्तकात, तसं त्या माणसांमधनं ही मिळतं. त्याच दरम्यान साई तम्मणकर, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, सुशांत सेलार, सिद्धार्थ चांदेकर, भारत गणेशपुरे, वैभव मांगले, मोहन जोशी ही मंडळी, कारण की त्यावेळेला मी सांगितलं पत्रकारिता